आणि इंग्लंड यांच्यातील 5वा आणि अंतिम असा T20 क्रिकेट सामना आज वानखेडे स्टेडियमवर पार पडतोय। त्या ठिकाणी सुद्धा खरं तर याची तयारी सुरू आहे। यजमानांनी 3-1 अशा फरकानं मालिका जिंकली असली तरी घरच्या मैदानावर कर्णधार सूर्यकुमार यादवला सूर गवसेल याची उत्सुकता आहे। भारतानं मालिकेवर कब्जा केला तरी सर्वच प्रमुख खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही। नेतृत्वात छाप पाडली तरी सूर्यकुमार हा फलंदाज म्हणून अपयशी ठरलेला होता। आजच्या सामन्यात नेमकं काय होतं, आजचा हा अंतिम सामना आहे, आज नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। वानखेडे स्टेडियमवर अंतिम T20 क्रिकेट सामना आज पार पडणार आहे। भारत आणि इंग्लंड यांच्यात हा 5वा आणि अंतिम T20 क्रिकेट सामना पार पडेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, खरं तर अंतिम असा हा सामना नेमका कोण जिंकेल याची उत्सुकता खरं तर सगळ्यांना लागलेली आहे। काय सध्याची तिकडची परिस्थिती आहे, कशा प्रकारे तयारी केली जाते? नक्कीच गौरी, आपण पाहिला तर हा जो 5वा आणि अंतिम सामना आहे तो भारत विरुद्ध इंग्लंड हा खेळला जाणार आहे। आणि याच संपूर्ण मॅचची उत्सुकता आहे ती या भारतवासियांना आहे। आणि यामध्येच जरी आपण सामना पूर्ण मालिका जिंकलो असलो तरी सुद्धा या ठिकाणी आजचा जो वानखेडेवरती होणारा आहे तो खेळ खूप महत्त्वाचा आहे। आपण या ठिकाणी आज सकाळी असणारे जे खेळाडू आहेत, क्रिकेटर आहेत, त्यांनी आज सकाळपासूनच इतर बाकीच्या मैदानामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। या सकाळी आज संपूर्ण क्रिकेट खेळून जो संध्याकाळची मॅच आहे ते देखील अनुभवणार आहेत। तर या ठिकाणी आपल्यासोबत काही क्रिकेटर आहेत जे या ठिकाणी दर रविवारी आहे ती प्रॅक्टिस करतात। त्यांना देखील आजच्या सामन्याबद्दल विचारूया। मित्र, काय सांगशील आजच्या सामन्याबद्दल? किती रोमांचक सामना असेल आणि याच सामन्याला पाहता आपला करणारा असेल किंवा मग मेन जे फलंदाज आहेत सूर्यकुमार यादव सारखे, काय एक अपेक्षा असेल त्यांच्याकडून? त्यांच्याकडून चांगल्या बॅटिंगची अपेक्षा आहे आपली आणि बॉलिंग वगैरेच आपले सर्व क्रिकेटची टीम आहे ती चांगली करतच आहे। चांगलं सर्व एक आपलं महत्त्वपूर्ण खेळ त्यांचा देतच आहेत। अपेक्षा आहे की आणि ते जिंकणार, तेवढं आपल्याला कॉन्फिडन्स आपण इंडियावालेच आहेत। खूप बरं वाटतं की ते खेळतात, विकेट वगैरे पण प्रॉपर सर्व बॉलिंग वगैरे करत आहेत। खूप भारी वाटतं आणि या जिंकणार, आपलं इंडिया जिंकेल, काय प्रॉब्लेम नाही। नक्कीच, आपण जरी मालिका जरी जिंकलो असलो तरी सुद्धा या ठिकाणी आजची समोरची टीम आहे ती वानखेडेवरती जिंकण्यासाठी जे कष्ट आहेत ते करणार आहेत, खूप मेहनत आहे ती देखील करणार आहे। त्यांची बॅटिंग लाईन पाहिली, त्यांची बॉलिंग लाईन पाहिली तर काय सांगशील? त्यांची पण बॉलिंग लाईनचा गेम आहे क्रिकेटचा, तर बॉलिंग लाईन तर सर्वांची चांगली असते। तसे पण आपले टीम आहेत, होम ग्राउंडच आहे वानखेडे, तर आपले पण प्लेअरची बॉलिंग वगैरे चांगलीच आहे आणि जिंकलही फिक्स आहे आपली मॅच। आत्मविश्वास आहे जो की या ठिकाणी या सर्व खेळाडूंना आहे, जो आपल्या होम ग्राउंड वरती म्हणजेच वानखेडेवरती ही जी मॅच जिंकण्याचा जो संपूर्णपणे निर्धार आहे तो भारत टीमने घेतलेला असताना मात्र समोरची जी टीम आहे ती देखील आजचा जो अंतिम सामना आहे तो जिंकण्यासाठी खूप मेहनत, खूप कष्ट आहे ते देखील घेताना पाहायला मिळतील। आज संपूर्णपणे रोमांचक जो सामना आहे तो आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळणार आहे आणि आज संध्याकाळी नक्की विजय कोणाचा होतोय आणि याच संपूर्णपणे क्रिकेटर जे खेळाडू आहेत त्यांची उत्सुकता आहे ती वाढलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गौरी, नक्कीच निखिल, खरं तर संपूर्ण भारतीयांचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे। नेमकं कोण जिंकेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।